नारदा, आज ब्रह्मलोकी येणं झालं? अर्थातच, कारण आज भूतलावर श्री पार्वती देवी आणि श्री गंगा देवी यांची भेट होणार आहे. ही कोणतीही साधी घटना नाही, हे आपण ध्यानात ठेवायला हवं. अशा घटना घडण्यामागे कितीतरी प्रयोजनं असतात. होय, ते मी जाणतोच, परंतु त्या निमित्ताने आज सर्व सृष्टीचं लक्ष हे कैलासाकडे लागलं असणार हे मात्र निश्चित. नारायण नारायण, ज्या क्षणाची सर्वांना ओढ लागली होती तो क्षण आता जवळ आला होता. निसर्गानेही या भेटीसाठी आपली चिन्ह बदलली. ही लक्षणं नेमकी कशाची आहेत हा प्रश्न पडला देवी गंगा यांना, आणि न राहून त्यांनी श्री महादेवांशी बोलण्याचा निर्णय घेतला. हे श्री महादेव, ही कसली चिन्ह म्हणावीत? गंगा, आज एका अर्थाने सारी सृष्टी ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आला आहे. आज तुझी आणि पार्वतीची भेट होणार आहे. मला तर केवळ एकाच गोष्टीची चिंता आहे, पार्वती माझा स्वीकार करेल की नाही. ह्यापुढे जे काही घडणार आहे ते आता या क्षणी सांगता येणे अत्यंत कठीण आहे. मला देखील त्या भेटीची उत्सुकता लागली आहे महादेव. स्वामी, तुम्ही मला भेटायला बोलवलेत? होय, आज तुझ्या मनातील शंकेचे मला निरसन करायचे आहे. शंका? शंका किंवा तुझ्या मनातील साशंकतेचे तुला उत्तर मिळाला हवे, आणि तो क्षण आता आला आहे. म्हणजे माझ्या मनात जे होते ते सत्य आहे. नक्कीच कुणीतरी ह्या कैलासात आहे, होय ना? होय, हे सत्य आहे. बानू, बानू, तू इथे अशी उभी का आहेस? देवा, मला तुमच्या संग बोलायचं आहे. तुम्ही असंच इथे बोलत थांबणार आहात का? तुम्ही राजे आहात, तुम्हाला इथे असं उभं राहून बोलणं शोभत नाही. तिला जे काही सांगायचे आहे ते मी ऐकीन आणि मग येईन. तुला हवं तर तू पुढे जा, मी नंतर येईन. नाही,
तुमच्यात काय बोलणं होतंय ते मला ऐकायचंय. देवा, मला एवढंच म्हणायचं आहे का पंधरवड्यातनं 2 दिवस तुम्ही माझ्याकडे यावं असा नियम आहे, पण ह्या वेळेला तुम्ही आला नाही जी. हे सांगण्याचं हे स्थळही नाही आणि ही वेळही नाही. मग कुठं आणि कसं बोलू म्या? राजसभेत समद्यान मोहरं बोलू आहे? बानू, तोंड सांभाळून बोल. कोणाशी बोलतीयस तू? म्हाळसा, तू शांत हो. बानू, आपण उद्या बोलूया. नाही देवा, आज पातूर म्या गप बसले, पर आता नाही. आता तुम्ही माझ्या संग वाड्यावर यावं जी. तसं बी लय दिस झालं आहे तुम्ही आला नाही, आणि माझं काही चुकत असेल तर मला सांगा जी. तू माझ्या पतीला माझ्या देखत घेऊन जाणार. ते माझं बी पती आहेत. बानू, तू थांब इथे, नाहीतर वाड्यावर जा. मी तुला नंतर भेटतो. नाही देवा, आज मी तुम्हाला वाड्यावर घेऊनच जाणार. बानू, तू थांब हवं तर इथे, मी तुला नंतर भेटतो. हिचे धाडस पहा. हिला सांगा माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको. बानू, हवं तर तू इथे थांब, आपण नंतर भेटू. म्हाळसा, चल. तुझे स्थान काय आहे ते ध्यानात ठेव बानू. तू मागशील आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असं नाही. मग आज तर मी हातनं जाणारच नाही. देवासनी आज माझी इच्छा पुरी करावीच लागेल. म्हाळसा, चल. तिला थांबायला का सांगितलं? मग काय करायला हवं होतं तिने? तिला राजवाड्याच्या बाहेर का नाही जायला सांगितलं? म्हाळसा, सर्वांच्या देखत तुम्ही दोघींनी जे सुरू केलं आहे ते मला आवडलेलं नाही. म्हणजे मी चुकले, मी अयोग्य आहे. जर आपणच असं आचरण ठेवलं तर आपण प्रजेला काय सांगणार आहोत? आजपर्यंत तुम्ही मला माझ्या आचरणाविषयी काही बोलला नाही, पण आज तिच्यामुळे तुम्ही मला ते बोलता आहात. म्हाळसा, तुला जे हवं ते तू समजून बोलत आहेस. भानुबाईंचा सांगावा होता. पाहिलं, तिला थोडाही धीर नाही. म्हाळसा, तिला गड सोडून पायथ्याशी जायला सांगा. आणि तसं बी मी देवांसंग जाणार आहे. मी सांगितलं आहे त्यासनी तसं. तुम्ही जायचं नाही म्हणजे नाही. आता जर तुम्ही गेलात तर तो माझा अपमान असेल.